नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर रोडमॅप मांडत विकास, डिजिटल परिवर्तन, सर्वसमावेशक प्रगती, जनतेच्या विश्वासावर आधारित नवा महाराष्ट्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे येथील पोलीस क्रीडा संकुलनात भव्य ध्वजावंदन सोहळा संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण करून महाराष्ट्र दिन स्वाभिमान, बलिदान आणि जिद्दीचे प्रतीक असल्याचे नमूद केले. महाराष्ट्राला देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करत सांगितले की राज्य आधीच देशातील अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग हब असून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करतं. समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला वेग मिळत असून पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये महाराष्ट्र जागतिक स्तरावरती स्पर्धा करू शकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेने महायुती सरकारवर विश्वास दाखवला असून राजकारण नव्हे, विकास हाच आमचा अजेंडा आहे असं स्पष्ट करत त्यांनी विकासाचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांगीण एकजुटीने काम करून राज्यातील अधिक प्रगत, सक्षम आणि समृद्धी बनण्याची शपथ घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी रणजित यादव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, आमदार संजय केळकर, सर्व पोलीस प्रशासकीय अधिकारी येथे उपस्थित होते. त्यांचा हा दिमागदार नजारा पाहून माननीय पालकमंत्री ठाणे श्री एकनाथ शिंदे यांचेही मान प्रफुल्लित झाले. ती सर्वोच्च मानवंदना शिस्तबद्ध सेवा, पालघर रायगड येथे सेवा. समोरून येत आहे हा पहिला प्लॅटून. ठाणे पोलीस आयुक्तालय मुख्यालय, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र वसंत साठे, सुपर न्युमररी पोलीस उपनिरीक्षक श्री रामकृष्ण तुकाराम दळवी, नेमणूक मुंब्रा पोलीस ठाणे. ज्यांच्या प्रत्येक पावलात शिस्त आहे, प्रत्येक हालचालीत एकच सूत्र आहे. एकाच लयीतील त्यांची पावलं जणू राष्ट्रासाठी धडधडणाऱ्या हृदयाच्या ठोक्यांसारखी. ठाणे ग्रामीण प्लॅटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक दिलीप मधुकर वाघ, नियंत्रण कक्ष ठाणे शहर येथे नेमणूक आणि ठाणे पोलीस सेवेतून ते सेवानिवृत्त झालेत आणि त्यांनी 26 जानेवारी 1992 रोजी प्रजासत्ताक दिनी राजपथ दिल्ली परेड येथे सहभाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक उमेश अंबादास रेड्डी, सुपर न्युमररी अनिल निवृत्ती माने. डोळ्यात आत्मविश्वास, चेहऱ्यावर निर्धार आणि अंगात राष्ट्रसेवेची जिद्द. त्यांची ताठ मान आणि ठाम नजर सांगून जाते की कायद्याच्या रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. सुंदर असा गणवेश. यानंतरचं प्लॅटून आहे पोलीस ठाणे शहर परिमंडळ महिला, जिल्हा पोलीस उपनिरीक्षक रुपाली साळवे. संस्कार, सामर्थ्य आणि सक्षमीकरणाची जिवंत प्रतिमा. शौर्यशाली अशा महिलांचं हे परेड पथक भारताच्या नारी शक्तीचं तेजस्वी प्रतीक. ठाणे शहर परिमंडळ महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी, सुपर न्युमररी महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली साळवे. आम्ही समर्थ आहोत, आम्ही सक्षम आहोत, नारी ही शक्ती आहे, नारी ही सक्षम आहे अशा सांगणारं हे प्लाटून. ही परेड म्हणजे नव्या भारतातील नारी शक्तीचा विजय घोष आहे. शिस्त, समर्पण आणि देशप्रेमाचं सुंदर दर्शन घडवते. ठाणे शहर वाहतूक शाखा प्लाटून कमांडर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक शेणवी, सुपर न्युमररी पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण महादेव ओगडे. संविधानाने श्री योगेश वसंत पवार, अविनाश कालिदास शिंदे, श्री दत्तात्रय प्रल्हाद अवघडे, प्रदीप शिंदे. महाराष्ट्र राज्यातील विविध सुरक्षा मंडळातील बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा आपण प्रोत्साहनात्मक मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देतोय. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करूया. राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम MDA 2026 मध्ये राबविण्याबाबत
उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचारी यांना आपण प्रशस्तीपत्रक देतोय, तशी विनंती मी माननीय मंत्री महोदय यांना करते. आदरणीय डॉक्टर श्री अशोकजी नंदापूरकर, उपसंचालक, श्री मनीष रिंगे, सहायक संचालक, डॉक्टर श्री गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर श्रीमती संतोषी शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉक्टर श्रीमती नलिनी ठोंबरे, तालुका आरोग्य अधिकारी, आपण त्यांचा गौरव करतोय. अंतर्गत राज्यातील समाजसेविकांना महिला व बालक कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुण्य कल्पना जितेश मोरे, राहणार कळवा, तालुका जिल्हा, सई लेले, राहणार पाचपाकडे, तालुका जिल्हा, श्रीमती सुनंदा देवस्थळी, राहणार डोंबिवली, तालुका कल्याण जिल्हा. धन्यवाद माननीय मंत्री महोदय. तर आपण कौतुक करतोय. उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करूया. इकडे महाराष्ट्र दिनाचा हा रम्य असा सोहळा आदरणीय मंत्री महोदय. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. पाचपाखाडे येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये महापालिका महापौर शर्मिला रोहित पिंपोळकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. राष्ट्रगीत, राज्यगीत यांच्या सुरावटीच्या पार्श्वभूमीवरती महापालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजवंदनानंतर महापौर शर्मिला पिंपोळकर, महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला आहे. 10 सफाई कामगारांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अग्निशामक विभागात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना गृह मंत्रालयांनी सन्मानित केलं होतं. त्या कर्मचाऱ्यांमधील अग्निशामक केंद्राच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. तर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, संदीप माळवी, प्रशांत रोडे, जीजी गोदेपुरे यांसह इतर पालिका अधिकारी येथे उपस्थित होते. 14 एप्रिल 2025 रोजी त्यांना हे प्रमाणपत्र आणि ही प्रशंसा जाहीर झाली होती. प्रदीप दयाराम पाटील, आपलं मनःपूर्वक अभिनंदन आणि आपल्या सेवेचा तमाम ठाणेकरांना सार्थ अभिमान आहे. नितीन यशवंत शिंदे यांना देखील 14 एप्रिल 2025 रोजीच हा पुरस्कार जाहीर झाला होता. नितीन यशवंत शिंदे, अग्निशमन केंद्र अधिकारी. आपण सारे ठाणे महानगर आपल्या या पुरस्काराबद्दल तमाम ठाणेकरांकडून आपलं मनःपूर्वक अभिनंदन.
यानंतर अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप एकनाथ कदम. संदीप एकनाथ कदम आपल्या वागळे प्रभाग समिती अंतर्गत गट क्रमांक 8 मध्ये कार्यरत श्रीमती पुष्पा रघुनाथ पाटील. पुष्पा रघुनाथ पाटील वागळे प्रभाग समिती गट क्रमांक 8 मध्ये कार्यरत. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये कार्यरत श्री विघ्नेश वागडले. प्रभाग समितीमध्ये कार्यरत गट क्रमांक 24 चे स्वच्छता कर्मचारी प्रशांत विठ्ठल सपकाळ. हे सारे स्वच्छता दूत म्हणून संपूर्ण ठाणे नगरीमध्ये ठाण्याला गट क्रमांक 24 मध्ये कार्यरत. आणि त्याचबरोबर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती गट क्रमांक 16 मध्ये कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या प्रत्येक दिवशी करत असतो. आज आपण या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संकेत मागे. संतोष प्रातिनिधिक स्वरूपातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत एक छायाचित्र. त्यापाठोपाठ अग्निशमन दलामध्ये कार्यरत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि जवानांच्या समवेत. सर्वांना माझा नमस्कार. तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वजारोहण झालेलं आहे आणि कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या माझ्याकडून सर्व ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. राजकारणाच्या रिंगणात विरोधकांना धोबीपछाड देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करत क्रीडाप्रेमींचं मन जिंकलंय. निमित्त होतं नगरसेवक विकास रेपाळे यांच्या महाराष्ट्र माझ्या सेवा संस्थेतर्फे आयोजित ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषकाचं उद्घाटन. महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेचे 1 ते 8 मे दरम्यान ठाणे प्रीमियर लीग 2026चं आयोजन दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत चौकार षटकार ठोकलेत. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगताळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी उन्मेष खानविलकर, कार्यकारी सेक्रेटरी CS नाईक, युनियन क्लबचे तुषार समानी, रॉयल क्लबचे सुनील करंदीकर, व्होल्टासचे अधीर काजारी, ठाण्याचे माजी महापौर रमेश वैती, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. तसेच नगरसेविका नम्रता भोसले जाधव या देखील येथे उपस्थित होत्या. यावेळी ठाण्यातील रणजी खेळाडू चिन्मय सुतार, साईराज पाटील आणि अखिल हेरवाडेकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. लेदर क्रिकेट खेळणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी TPL नावाने प्रसिद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा गेली 14 वर्ष ठाण्यामध्ये रंगत आहे.
IPL आणि रणजी करंडक स्पर्धेत खेळलेले क्रिकेटपटू लीगमध्ये खेळताना ठाणेकरांना पाहता येणार आहेत. तसेच स्पर्धेदरम्यान ठाणे जिल्ह्यातील गुणवंत पण गरजू असलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना क्रिकेट साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. माजी महापौर सन्माननीय रमेशजी वैती साहेब, त्याचबरोबर सभागृह नवीन आशा जिथून निर्माण होताना आपण पाहत आहात. या स्पर्धेने ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटला एक वेगळी उंची मिळते, ज्यामुळे संजीवनी मिळते. अशा या स्पर्धेचा पार पडला जात आहे. परंपरेप्रमाणे आपण श्रीफळ वाढवून क्रिकेटची पूजा उद्घाटन सोहळा पार पडला जात आहे. माननीय रमेशजी वैद्य साहेब यांच्या हस्ते बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हो आम्ही चेंडू आणि मराठी भगवा आणि कार्य आम्ही शिखरावर चमकार पाहिला टायमिंग बघा, टायमिंग जबरदस्त शैली आणि त्यांच्या गोलंदाजीवर मोठे प्रहार हा क्षण अनमोल आहे. स्पर्धेचे आयोजक गोलंदाजी करताना आपण पाहत आहात पाणीनगरचे जिल्ह्यातील रिपाळी मुंबई एपेक्स त्यांचे बॉडी मेंबर चौकार भारतच राहणार गतिशील महाराष्ट्र प्रगतीशील महाराष्ट्राच्या दृष्टीने अग्रेसर असलेला महाराष्ट्राचे नेतृत्व ज्यांच्या हाती डावखरा एक शरीरदार फलंदाज, या फलंदाजच्या बॅटमन निघालेले 2 झंझावात षटकार. साहिल घोडे स्वतःची ओळख ज्यांनी निर्माण केली असा हा फलंदाज साहिल घोडेसाठी यावेळी थोडा आपण टप्पा फ्लिक केला आणि बीट केला इन सर्कलच्या खेळाडूला डीप फाईन लेगला चेंडू सीमारेषा पार आणि साहिल घोडच्या बॅटमध्ये येतोय अजून एक अप्रतिम चौकार. एकूण धावसंख्या 22, साहिलच्या त्यामध्ये एकूण 21 धावा. हा चेंडू डाव्या अशी बाहेर निघाला. माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आधी आम्ही आमदार चषक म्हणून सुरू केला होता, मग तो पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चषक आणि ठाणे प्रीमियर लीग ही सलग 14व्या वर्ष आम्ही या ठिकाणी आयोजित केली. ठाणे जिल्ह्यातील सर्वच नामांकित असे क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये खेळतात. अनेक रणजी ट्रॉफी प्लेयर्स, IPL प्लेयर्स या ठिकाणी खेळतात. आपण बघू शकता एक उदयोन्मुख खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याकरता महाराष्ट्र माझा सेवा संस्था, युनियन क्रिकेट अकॅडमी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने ही स्पर्धा आयोजित करते. एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती खेळाडूंना दिला जातो. अतिशय चांगल्या पद्धतीचे क्रिकेटिंग गिअर्स, चांगला बॉल, सगळं अगदी IPLच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतं. आणि या सगळ्याला आम्हाला पाठबळ हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा गेले अविरत 14 वर्ष सुरू आहे आणि पुढे सुरूच राहील. असं वाटतं की शिंदे साहेब म्हणजे वेगळं रसायन आहे.
ते थकतात की नाही हा एक विषय आहे, कारण ते सकाळपासून कार्यक्रम करतायत. पण आता देखील त्यांनी मैदानात येऊन ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, एखाद्या पारंगत फलंदाजाला लाजवेल अशा पद्धतीची फलंदाजी त्यांनी केली. आणि ते राजकारणात फलंदाजी करतच असतात, पण ते स्पोर्ट्स खेळाडूंना प्रोत्साहन देणं असेल, कला क्षेत्रात प्रोत्साहन देणार, याच्यामध्ये कायमच अग्रेसर असतात. आणि अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील काम करतो, याचा आम्हाला देखील अभिमान आहे. अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. माझी ठाणेकरांना देखील विनंती आहे की आपण येऊन ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा, या ठिकाणी येऊन स्पर्धा बघावी. अनेक खेळाडू ज्यांना बघण्यासाठी आपल्याला स्टेडियमला जावं लागतं, असे खेळाडू इथे येऊन खेळतात. तर त्यांचा खेळ बघण्यासाठी ठाणेकरांनी यावं आणि खेळाडूंनी देखील अगदी स्पोर्टिंगली खेळावं. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा त्यांनी भाग घ्यावा. आणि शेवटी हारजीत चालत असते, परंतु चांगला संघ नेहमी म्हणजे मी जेव्हा टेनिसची स्पर्धा सुरू होती त्यावेळेला म्हणालो की त्या टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत, कारण त्यांना अध्यक्षच डॉक्टर श्रीकांत शिंदेसारखा भेटला, जो स्वतः एक क्रीडा रसिक आहे, स्वतः खेळाडू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने टेनिस क्रिकेटला देखील चांगले दिवस आलेत. आम्ही देखील टेनिस क्रिकेट करता जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. जरी मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला असलो तरी टेनिस क्रिकेट हा देखील क्रिकेटचा आत्माच आहे. त्यामुळे जे खेळाडून करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ह्या स्पर्धेचं 1,11,000 बक्षीस आहे आणि मला वाटतं 75,000 दुसरं बक्षीस आहे. सीझन क्रिकेटला फार बक्षिसं नसतात अशी टेनिस सारखी, परंतु कारण इथे बाकी इन्फ्रास्ट्रक्चरवरती हे आहे. म्हणजे आम्ही HG टेस्ट सारखा बॉल वापरतो, जो रणजी ट्रॉफीला वापरला जातो. आणि तुम्ही बघू शकता की सगळं ॲटमॉस्फिअरच अगदी इंटरनॅशनल सारखं या ठिकाणी आहे. त्यामुळे खेळाडूंना एक वेगळा आनंद त्यामुळे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून या बसचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आरामदायी होणार असून ही बस आपली स्वतःची आहे असं समजून तिची काळजी घ्यावी असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले आहे. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, महापालिका आयुक्त सौरभराव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका काजल गुनिजन, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, जीजी गोदेपुरे, मधुकर बोडके, मिताली संचेती, दीपक झिंझाड, जितेंद्र कदम, TMTचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी येथे पुन्हा महापालिका भवन असा प्रवास डबल डेकर बसमधून केला आहे. GGC तत्वावरती या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्यांचा कोणताही भार परिवहन सेवेवरती पडणार नाही. या डबल डेकर बसमध्ये एकाच वेळी 65 प्रवासी आसनस्थ होऊन प्रवास करू शकणार आहेत, तर 33 प्रवासी उभं राहून प्रवास करू शकतील. सद्यस्थितीमध्ये ही बस तिरात नाका ते गायमुख या मार्गावरती धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून ठाणेकरांना या बसमधून पर्यटनाचा आनंद लुटता येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. परिवहन ताफ्यामध्ये आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार असल्याचं परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सांगितलं. ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच ही डबल डेकर बस आज सुरू झाले. 10 डबल डेकर बस आज रस्त्यावर धावतील आणि या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, त्यामुळे पूर्णपणे प्रदूषणमुक्त पोल्युशन फ्री गाड्या आहेत. अरे कुठं चालला? घरी हायवेला गेलो आपल्या घरी. पहिला स्टॉप तुमचा घर आहे. प्रदूषण मुक्त करणाऱ्या या 10 बसेस आहेत. आणखी 10 बसेस येणार आहेत त्या डबल डेकर, आणि त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल. या वर्षभरामध्ये 350 बसेस एकूण येतील ताफ्यामध्ये, आणि त्यामध्ये 20 डबल डेकर असतील. पूर्णपणे एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे या सर्व बसेसचा फायदा ठाणेकरांना होईल. आणि या बसची कॅपॅसिटी डबल आहे, त्यामुळे दुप्पट प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी या बसमध्ये आहे. त्याचबरोबर ही पूर्णपणे GCC मॉडेलवर असल्यामुळे महापालिकेचा कुठलाही पैसा खर्च यामध्ये न करता GCC कॉन्ट्रॅक्टवर या गाड्या दिलेल्या आहेत. 12 वर्षाचा त्यांचा कालावधी आहे. आणि मला आनंद आहे की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, कामगार दिनाच्या दिवशी ठाणे महापालिकेने एक अतिशय स्तुत्य उपक्रम आज सुरू केलेला आहे. त्याचा शुभारंभ झालेला आहे. ठाणेकरांना एक आजची गिफ्ट आहे, महाराष्ट्र दिनाची भेट आहे. ओके, ठाणेकरांना सगळ्यांना 2 मिनिटं. ही आपली बस आहे
आणि आपण ही बस आपली स्वतःची गाडी समजून याची काळजी घ्या आणि स्वच्छ, नीट, निगा आणि सुरक्षित ठेवा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.